शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असताना सरकारकडून महामार्ग करण्याची तयारी आता सुरू झालेली आहे। शक्तीपीठ महामार्गाला सांगलीपर्यंत विरोध नसून कोल्हापुरातल्या काही भागामध्ये विरोध होत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मात्र शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे, त्यामुळे मराठवाड्याचा आर्थिक आणि औद्योगिक विकास हा वेगानं होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। सुरुवात जरी नागपूरहून होत असली तरी त्याची खरी सुरुवात ही वर्धेहून होणार आहे, सेवाग्रामवरनं होणार आहे। कारण समृद्धी महामार्गावरनं तो सुरू होतोय, सेवाग्रामवरनं। याच्यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यांमधनं या ठिकाणी हा रस्ता जाणार आहे। हे खरं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात त्याला विरोध आहे, हे मी नाकारत नाही। पण मला अतिशय आनंद आहे की काल मी कोल्हापूरला गेलो होतो आणि त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये जवळपास 5 तालुक्याचे शेतकरी माझ्याकडे येऊन भेटले। जवळपास 200 शेतकरी त्या ठिकाणी आले होते आणि बधित 1000 शेतकऱ्यांच्या सह्या त्यांनी दिल्या की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे। आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही सगळे त्याला समर्थन देतो आणि आवश्यकता असेल तर आम्ही एक मोठी परिषद शेतकऱ्यांची घ्यायला तयार आहोत, ज्याच्यामध्ये बधित शेतकरी, एकही नॉन बधित राहणार नाही, सगळे बधित शेतकरी येतील आणि ते त्या ठिकाणी सांगतील। तथापि आम्ही या संदर्भात चर्चेअंती त्याचा निर्णय करू, पण सांगलीपर्यंत तर कोणाचा त्याला विरोध या ठिकाणी दिसत नाही। पण मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की शक्तीपीठ महामार्ग हा केवळ पर्यटनाचा महामार्ग नाही आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचा वेगानं आर्थिक आणि औद्योगिक विकास होणार आहे, त्याकरता हा महामार्ग महत्त्वाचा आहे। मराठवाड्यामध्ये सर्वाधिक हा महामार्ग जाणार आहे आणि आपला जो कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र आहे हा सेंट्रल इंडियाशी जोडणारा हा महामार्ग आहे। आणि म्हणून आपण एक प्रकारे या ठिकाणी समृद्धी महामार्ग, कोकण द्रुतगती महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग असा एक त्रिकोण तयार करतो।